स्वस्थ निरोगी आरोग्यासाठी जसं योग्य आहाराची गरज असते तेवढीच गरज ना योग्य प्रमाणात पाणी घेण्याची देखील असते, याची मात्र बहुतेकांना कल्पना नसतं। आणि पाण्याचं प्रमाण जर कमी होत गेलं तर आपल्या वेगवेगळ्या आरोग्याच्या अवयवाच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात। जसं ब्रेन आहे, आपलं ब्रेनला पाणी जर कमी असेल तर डोकेदुखी, मायग्रेन, चक्कर येण्यासारखे प्रकार होतात। हृदयाला पाण्याचं प्रमाण कमी होत असेल तर 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 हृदयाचे देखील प्रॉब्लेम जसं बेचैनी, थकान आणि अस्वस्थता हे दिसून येतं। फुफ्फुसासाठी तर अत्यंत आवश्यक पाण्याचं प्रमाण असतं, कारण ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याचं जे आदान प्रदान श्वासोश्वासामार्फत होतं ते पाण्याच्या माध्यमाशिवाय होत नाही। आणि म्हणून पाण्याची सतत कमतरता जर होत गेली फुफ्फुसाला तर अस्थम्याचा आजार होतो। त्याशिवाय त्वचा निस्तेज होत जातं, कोरडी पडणे हे प्रकार दिसतात। आणि पाचनतंत्र हे डायजेस्टिव्ह सिस्टीम अत्यंत महत्त्वाची असते, त्यासाठी पचन होण्यासाठी पाण्याचं योग्य प्रमाण, नाहीतर ॲसिडिटी, अपचन, पाईलचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम आणि पोषण देखील बरोबर योग्य प्रमाणात होत नाही। आणि म्हणून पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाण असावं। महिलांमध्ये तर खूप सारे प्रॉब्लेम दिसतात। महिलांमध्ये तर उपजतच कमी पाणी पिण्याची प्रवृत्ती असते, त्यांच्यामध्ये PCODचा प्रॉब्लेम, युरिन इन्फेक्शन, हाडं दुखणं, जॉईंटचे प्रॉब्लेम, केस गळत जाणं, पाईलचे प्रॉब्लेम, हे सारे प्रॉब्लेम पाण्याच्या अपुऱ्या इंटेकमुळे होत असतात। म्हणून पाणी आपल्याला किती लागतं? 70% शरीरात आपल्या प्रमाण असावं लागतं। उन्हाळा असू द्या, पावसाळा, हिवाळा, प्रत्येक अवयवामध्ये काळांमध्ये पाण्याचं प्रमाण एवढं आपल्याला पाहिजे। सतत पाणी प्यावं लागतं, बसून पाणी पिलं पाहिजे, फ्रीजचं पाणी पिऊ नये। ह्या साऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर खूप साऱ्या समस्याचं निवारण आपण करू शकतो। व्हिडिओ आवडला तुम्हाला तर हा शेअर करा आणि लाईक करा। माहीत आहे तुम्हाला अधिक काही जर जाणून घ्यायचं असेल ना, हे सारे महिलांचे प्रॉब्लेम हे जर पूर्णपणे तुम्हाला यातून मुक्तता करायची असेल तर मला जरूर फोन करा, व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी तुम्हाला मदत करेन। ठीक आहे, तर माझा नंबर